विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सद्गुरु गोदर महाराज की जय संत शिरोमणी सेना महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवी की हर हर गणपती बाप्पा बोला बोला बाळू मामाच्या नावानं देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखे राम नामा हाची माझा नेम सिद्धिने नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जे संतही आहेत जे शांतही आहेत आणि जे श्रीमंतही आहेत असे पैठण निवासी एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि जगाच्या मालकाकडून पसायदान मागणारा अभंग विठाला 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 पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा हा भव्य दिव्य कीर्तन सोहळा किम निमित्तानं कोणत्या कारणानिमित्तानं आपल्या या विठ्ठल नगरमध्ये खुंटे गावामध्ये चालू आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना चांगलं माहीत असलं तरी भक्त्याचं प्रथम कर्तव्य या ज्ञानं अर्ध्या मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या गावाचं भूषण आपल्या गावाचं वैभव संबंध फलटण नगरीचं वैभव आदरणीय हरिभक्ती पारायणा नम्रताताई महाराज कर्वे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्याचबरोबर तुकाराम बीजेचं पर्व त्यानिमित्तानं चालू असलेला आपला हा भव्य दिव्य ज्ञान यज्ञ सोहळा त्याचबरोबर तुळशी नामजप यज्ञ सोहळा मृदंगाच्या साठीसाठी जे उपस्थित आहेत ते मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग मार्तंड आदरणीय माझे जीवलग मित्र माझ्या हृदयातील एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये
मृदंगाच्या बाबतीत अगदी ज्यांचं गोड नाव आहे आणि तितकाच गोड मृदंग ज्यांच्या हातातून सहजतेने वाजवतो. मृदंग वाजवणं वेगळं आणि बदलणं वेगळं, ते वाजवणाऱ्यातले. अतिशय गोड ज्यांचा मृदंग आहे ते आमच्या इंदापूर नगरीचं संबंध महाराष्ट्राचं भूषण आदरणीय गणेशजी महाराज जगताप. एकदा जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर त्याच ताकदीचं वैभव आपल्या परिसरातील आपल्या भागातील मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग मार्तंड जेवढ्या देव आहेत तेवढ्या पदव्या कमीच आहेत. ताल महर्षी आदरणीय ऋत्विकजी महाराज, रिद्धेशजी महाराज, एकदा रिद्धेश महाराजांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर संवादिनीवरती जे गोड साथ करतायत ते बाबा असतील आमचे देशमुख महाराज, टिंबुर्णीवरून आदरणीय आलेत. पलीकडं देशमुखच महाराज. त्याचबरोबर आमचे चोपदार शिंगवादक असतील आदरणीय ज्या गोड साथ गायनाची करतायत त्या शैलाताई, त्या नीलमताई, तृप्तीताई, त्याचबरोबर आमच्या आरतीताई, राधाताई. एकदा सगळ्यांसाठी माझ्या जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाईसाठी टाळी वाजवा. त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे, मोरोची काय नाव आहे, डोंबाळे वय डोंबाळे साऊंड सिस्टम, एकदा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवा. कारण महाराजाला जसा गेन पाहिजे, ट्रबल पाहिजे, को पाहिजे, त्यांच्या हातातून फिरते. उलट मला वाटतं थोडा आवाज अजून कमी करावा, इतकं गोड साऊंड सिस्टम आहे. नका कमी करू, बरं आहे, चांगले. पुढे जे शूटिंग करतायत महाराष्ट्रातील टॉप 10 मध्ये यूट्यूब चॅनलमध्ये ज्यांचं गोड नाव आहे, अगदी आपल्या परिसरातील सर्व कीर्तनकार ज्यांनी नावारूपाला आणले, संबंध महाराष्ट्राला कीर्तनकारांची ज्यांनी ओळख करून दिली, ते ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल, त्याचे सर्व आमचे चैतन्य दादा असतील आणि जो पुढे शूटिंग करतोय तो रोहित दादा असेल. पुढं अजून एक चॅनल आहे, त्यांनाही धन्यवाद. महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकदा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवा. सर्व माझ्यापुढे बसलेले वयानं, ज्ञानानं, अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील. बाबांचं नाव दिगंबरजी महाराज पवार, तुम्हालाही धन्यवाद. विनेकरी बाबा तुम्हाला धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 विठाला. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. अभंग नाद बाबांचा आहे आणि अभंगात नाद बाबा जगाच्या मालकाकडे पसायदान मानतायत. तुम्हाला आवाज येतोय ना माझा परफेक्ट? ओके, काळजी करू नका. तसं पाहिलं गेलं तर बसलेले संत आणि मागणं हा विरोधाभास आहे. गणेशजी महाराज आपण कायम सांगत आलो, एकतर संत कधी मागत नाहीत आणि मागतात ते संत असू शकत नाही. पण तरी बघा, 5 दिवसाचा सप्ताह असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 2.5 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा, 9 दिवसाचा, 4 महिन्याचा बसलेले चातुर्मास असू द्या, तरीही सांगतेचं सायंकाळचं कीर्तन हे मागणीपर प्रकरणातल्या अभंगानंच होत असतं. बाबा हा लिखित नियम कुठे नाही, पण आमच्या वारकरी संप्रदायानं घालून दिलेला आम्हाला दंडक आहे आणि अजून तो बदलण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. पर एकेकर तुमच्यासारख्याच लोकांचं म्हणणं येईल, महाराज एकतर तुम्ही म्हणताय संत कधी मागत नाहीत आणि मागतात ते संत असू शकत नाहीत, तरी सुद्धा तुम्हीच मागणीपर प्रकरणातला अभंग घेतल्याशिवाय सप्ताह संपवत नाही. मग तुमच्यासारख्याच बोलणं जरा दुटप्पी नाही का होत? बोलायचं एक आणि करायचं एक. हा, पण ऐकून जा, जरा पुढं जाऊन बोलतो. नम्रताताई, जिथं वारकरी संप्रदायात एका मागणीला विरोध आहे, रिद्धेश महाराज, जिथं वारकरी संप्रदायात एका मागणीला विरोध आहे तिथं जाणून बुजून बोलतो मी. जो आज अभंग सेवेसाठी निवडलाय का गणू दादा, त्या अभंगात नाथ बाबा या जगाच्या मालकाकडं एकूण 9 प्रकारच्या मागण्या करतायत. किती? तो बसलेली किती? बरं, किती मागणीला विरोध आहे? एकाच मागणीला विरोध आहे, तरी मागण्या किती आहेत? 9. आणि मी पटवून देतो, तसं मी पुढे जाणार नाही. ऐका, पहिलं चरण आहे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू देऊ नको, पहिली मागणी. दुसरं, नामस्मरण घडो, संत समागम, वावगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने. आणि शेवटी नाथ बाबा म्हणतात, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढदेई. जिथं एका मागणीला विरोध आहे तिथं अभंगात किती आहेत? पण 9 मागण्यामध्ये बाबा मला एक तरी मागणी अशी दाखवा की जी नाथ बाबांनी स्वतःच्या प्रपंचासाठी मागितली आहे. आणि बसलेले प्रपंचासाठी मागितली जाते ती भीक असते, आणि जे जगाच्या कल्याणासाठी मागितला दगा ते पसायदान असतं. विठाला 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 विठाला.
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे, देवानं नाथ बाबा पुढे उभा राहावं, नाथ बाबाला सांगावं नाथ बाबा काहीतरी मागा. तसं नाथ बाबा म्हणतात, ते देवा संसारातलं देशील काय, संसारातलं आतापर्यंत काही कमी दिलंय का? आणि या संसाराच्याच बाबतीत बोलायचं गेलं तर माझा नंबर 1 आहे. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतात जर श्रीमंत संत कोसते असतील बाबा तर ते कोण आहेत? नाथ बाबा. देवा संसारातलं काही देऊ नको, कारण आतापर्यंत संसार कुणाचा पूर्णही झाला नाही आणि कुणाचा पूर्ण सुद्धा होणार नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी विन. म्हणून एक काम कर, आतापर्यंत माझं मन जसं तुझ्या भक्तीत रत आहे तसंच इथपासून शेवटच्या श्वासापर्यंत देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. अजून काय हवं नाथ बाबा? नामस्मरण घडो, संत समागम, दुसरा भ्रम माझ्या डोक्यात कोणता येऊ देऊ नको. गणूदादा इथं नामस्मरण करताना संतांची संगत मागितली, जाणून बुजून मागितले. कारण देशमुख महाराज संतांच्या संगतीशिवाय मुखाला आलेलं नाम टोकाला जाऊ शकत नाही. म्हणून नामस्मरण घडो, संत समागम, वावगाची भ्रम नको देवा. अजून पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम, सिद्धी नेई नामा मने केशी राजा, केला नेम चालवी माझा, कारण नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. मग अजून काय हवं? बस आता याच्यापेक्षा काही नको. आणिक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दने सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. अशा काही अशाचा 4 चरणाचा अभंग विढाल विढाल विठाला 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 विठाला. अभंगाला तर न्याय देणारच आहे, पण तत्पूर्वी सेवेचं निमित्त सांगतो. आपल्या सगळ्याला माहिती, आपल्या भागाचं भूषण आदरणीय नम्रताताई महाराज कर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी जमलोय. उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि काल्याच्या कीर्तनानं त्याची सांगता होणार आहे. निश्चित तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पण त्याच्या अगोदर एक जरा मला बोलायचं. आई बाबा ताईंना तर सगळेच धन्यवाद देत असतील, ताईंचं सगळीच गुणगान करत असतील, तर मी एक म्हणेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी. ताई तुम्हाला तर धन्यवाद आहे, तुम्ही एवढं मोठं कार्य करताय, तुम्ही जगासाठी जगताय, अनाथांसाठी जगताय, हे मान्य आहे. मी त्याच्यावरती हळूहळू विश्लेषणासनं बोलणारच आहे. पण हे सगळं करण्यामागची ताकद जर कोण असतील तर आई बाबा, हे विसरून चालायचं नाही. तुम्हाला धन्यवाद देता देता तुकोबराच्या भाषेत मी आई बाबाला धन्यवाद देईल. आपुली आहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाजिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देव. पण बाबा मी एवढ्यावरती थांबणाऱ्यातला नाही, पण जरा पुढं आहे का बाबा, जरा आहे का. ताई तुमच्या पोटी जन्माला आली, ताईचं भाग्यच आहे. पण त्यांच्यासारखी मुलगी तुमच्या पोटी जन्माला यावं हे तुमचंच परम भाग्य, यात बदल. आणि मी स्तुती कुणाची अजिबात करत नाही, जे आहे ते वस्तुस्थितीनं बोलेल बाबा. तुम्ही म्हणाल वडिलांचं भाग्य कसं, आईचं भाग्य कसं, बाबा मी जरा याला पुरावा देईल. देवकीच्या आणि वसुदेवाच्या पोटी भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, दुमतच नाही, भगवान श्रीकृष्णाचं भाग्य आई वडिलाची कुस पवित्र आहे. पण भगवान श्रीकृष्ण जन्माला येण्यासाठी देवकीचं वसुदेवाचं सुद्धा भाग्य की देवाने आपली कुस निवडावी, याच्यापेक्षा पुरावा मोठा काय देऊ. जरा याच्याही पुढे जाऊन बोलेल. प्रभू रामचंद्र दशरथ राजाच्या आणि कौशल्याच्या पोटी जन्माला आले, प्रभू रामचंद्राचं भाग्य आई वडिलाची कुस पवित्र, यात दुमतच नाही. पण गणू दादा त्या दशरथ राजाचं सुद्धा आणि कौशल्या मातेचं सुद्धा काहीतरी भाग्य असेल की त्यांच्या पोटी या जगाचा मालक प्रभू रामचंद्र जन्म घ्यावा, याच्यापेक्षा दुसरा पुरावा काय देऊ. निश्चित तुमचंही आई बाबा काहीतरी भाग्य असेल की तुमच्या पोटी एवढी सालस सुकन्या जन्माला यावी की जिनं फक्त तालुका नाही, आपला जिल्हा नाही, तर संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाची आपल्या घराण्याची छाप पाडावी. ह्याच खऱ्या अर्थानं बोलत असताना तुम्हाला एवढं मोठं कार्य तुमचं व्हावं. आज असेल इवरले शिरोप लावेले द्वारी, पण हळूहळू त्याचा वेलू गेला गगनावरी. आम्हाला तो वेल आकाशाला भिडलेला बघण्याची मजा असेल, त्याच्यापेक्षा वेगळी मजा नसेल. निश्चित एकदा ताईंसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी जरा जोरदार टाळी द्या. मी अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. ऐका, मला आज थोडं बांधलेलं आहे.
आणि बरेच विषय माझ्याकडे देण्यात आलेले. आल्यापासून माझ्या मागं एकच दान काय, महाराज हे झालं पाहिजे, महाराज ते झालं पाहिजे. सगळ्या गोष्टी होतील पण आता झालं टाईम संपत आलाय. पण चला जिथं उजडन तिथं उजडन. परत काय परमार्थ आपल्याला तरी होतो का नाही. अभंगात मागणी आणि मागायचे काही नियम आहेत. तुम्ही आतापर्यंत बरेच ऐकले असेल, त्याला थोडा फाटा देऊन पुढे चाललेले मी. मागायचा पहिला नियम आहे, ज्याला मागायचंय त्याची आपली ओळख पाहिजे. मागायचा दुसरा नियम आहे, ज्याला मागितलंय त्याच्याकडे ते असायला पाहिजे. मागणीचा तिसरा नियम आहे, ज्याला मागायचंय त्याची देण्याची दानत सुद्धा पाहिजे. एवढं असून उपयोग नाही, ज्याला मागायचंय बाबा त्याचं काम सुद्धा करावं लागत आहे. मी पहिला मुद्दा देईल, आपल्याला मागायचंय कुणाला तरी, मागायच्या अगोदर आपली त्याची काय पाहिजे, ओळख पाहिजे. ओ गंधावले बाबा, तुमचं नाव काय? धनू काका, याच्या अगोदर तुम्ही मला कुठं बघितलंय का? कुठं? बर, पण साक्षात आपली समोरासमोर बोलणं कशाला म्हणलं झालंय? बाबा तुमचं नाव काय? नामदेव काका, तुम्ही मला कधी बघितलंय का याच्या अगोदर? हा, आता मला सापडली बाबा. बघितलं असेल तर युट्यूब इंस्टाग्रामच्या पलीकडं नाही. चला, काही 2-4 दिवसापूर्वी माझं या भागात कीर्तन होतं. गाव तुमचं? लाठीच, लाठी माळवाडी तिकडे पलीकडनं. हा, नेमकं तिकडून तुमच्या गावातून लाट्यातून जाता जाता तिकडून पलीकडून कीर्तन करून चाललो होतो. आणि नेमकं जाता जाता तुमच्या गावात माझ्या गाडीचा टायर फुटला. समजायचा फुटत नाही, पण फुटला. माझ्या गाडीचा टायर फुटला. मी आमच्या नम्रताताईंनी फोन केला, नम्रताई ताई, लाटे गावामध्ये माझ्या गाडीचा गोठा झालाय, पण या भागात माझं कोण ओळखीचं नाही हो. ऐका ना, या भागात तुमचं जर कोण ओळखीचं असेल तर मला नंबर मिळेल का? ते म्हणले आमचे आहेत ना काका, काय ना, नामदेव काका आहेत. नामदेव काकाचा नंबर देते, तुम्हाला मदत करतील ते असतील तर. मी तुम्हाला फोन केला, नामदेव काका विकास महाराज देवडे बोलतो. ऐका ना, तुमच्या गावातून जाता जाता माझ्या गाडीचा टायर फुटलाय. 15,000 रुपयाची मला गरज आहे. पैसे आलेत मला, पण ऑनलाईन आले तर नेमकं फोन पेचं सर्व्हर डाऊन आहे. काही करा, मी घरी गेलो की तुमचे 15,000 रुपये देतो. एक काम करा ना, मला 15,000 रुपयाची मदत करा. तुमची माझी ओळख नाही, तुम्ही मला 15,000 द्याल? तुम्ही वा वा वा, हाय तेवढं तरी देणार म्हणा, हाय का नाही? हा बाबा, तुम्ही दिलदार आहे, त्यात बदलच नाही. पण यांनी दिलेलं उत्तर लई करेक्ट आहे. नाही देणार, कारण तुमची माझी ओळख नाही. अनोळखी माणसाला माणसं पैसे, अहो ओळख असून देत नाहीत. काय काय असून नसल्यावर तर काही संबंधच नाही. पण आता तुम्ही नामदेव काका माझं कीर्तन नम्रताताईंच्या घरी ऐकताय. तुम्हाला माहितीत हे विकास महाराज देवडे. आता नेमकं परत तिथं खुंट्याला माझं कीर्तन आहे 17 तारखेला बाळूमामाचं. आणि नेमकं तिथून जाता जाता परत माझ्या गाडीचा घोटाळा होणार. पण आता ओळख झाली म्हणल्यावर घोटाळा झाला मोठा करू. आता माझ्या गाडीचं इंजन लॉक झालं. आता मी डायरेक्ट तुमचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये, माझा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये, मी तुम्हाला फोन केला. नामदेव काका विकास महाराज देवडे बोलतो. ऐका ना, तुमच्या गावात माझ्या गाडीचं इंजन लॉक झालंय. माझ्याकडे 1 लाख आहेत, पण 1 लाखाची मला गरज आहे. 10-15 दिवसात जसं जसं माझ्याकडे येतील तसे तसे पैसे मी तुम्हाला देईल. मला जरा 1 लाखाची मदत करा. आता कराल? आता ओळख आहे, आता कराल? आता कराल काय? कारण काय झाली, आता ओळख झाली. तुम्हाला माहिती, हे विकास महाराज देवडे, जरी यांनी आपले पैसे बुडवले, तसं बुडव्या नाही मी, पण तरी बुडवलेच, तरी 2-4 वर्षात गावात सत्यात कीर्तन करून वसूल करून घेऊ. म्हणजे बरोबर मागायचंय त्याची आपली काय लागते बाबा, ओळख लागते. नुसती ओळख असून चालत नाही, त्याचं काम पण करावं लागतं. त्याचं काम काय म्हणजे हातानं टाळी मुखानं नाम, हेच देवाचं काम. आता आज 14 दिवस आहे, ते काम आपण चांगल्या पद्धतीने करतोय. पण आता देवाला मागायची वेळ आली. पण मागायच्या अगोदर वातावरण निर्मिती करावी लागते, तसं मागता येत नाही. आणि मी कीर्तनातला एक शब्दही पुराव्याशिवाय बोलणार नाही, त्याला पुरावा देऊन जाईल. यासाठी मी ज्ञानोबरायाकडे जाईल. जाऊ द्या, ज्ञानोबराया जाऊ द्या. सप्ते बसवता का तुम्ही? सप्त्यातली पंच कमिटी आहे का इथे एखादी? तुम्हीच आहेत बाबा. सप्त्याची पावती पुस्तक छापल्यानंतर पहिली पावती तुम्ही गरीबाची घेता का श्रीमंताची?
कसं आहे नामदेव बाप्पा, कसं आहे श्रीमंताची का? कारण पहिली पावती का मोठी फाटली की त्याला बघून खालच्या पावत्या, बरोबर आहे. बरं बाबा, पाटलाच्या घरी गेल्यावर वातावरण बी करावं लागते काय? ती फुकाट पैसे देतात काय? वा वा पाटील, काय तुमचा अवधार आहे, वा 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 वा. पाटील, कर्णाचं नाव दानशूरतेच्या बाबतीत घेतलं जातं, पण तुमच्या पुढ्यात नाही, तुमच्या पाठीमाग. वा वा पाटील, काय अवधार आहे. पाटील, तुमच्या घराहून पाखरू सुद्धा उपवाशी जात नाही. अहो, पाखरूच जात नाही तो उपवाशी डोंबल्याचं जाईल का? आणि मग एवढं कौतुक केले होती म्हणते हा तसं आहे वय, मग 100ची फार असून काय काय दलिंदर. तसं मी म्हणलं पुरावा देऊन जाईल, मी यासाठी ज्ञानोबरायाचा पुरावा देईल. ज्यावेळेस ज्ञानोबराया विश्वात्मक देवाकडं पसायदान मागतात, त्यावेळेस ज्ञानोबरायानं जी पसायदान लिहिलं का त्याच्या पहिल्या ओवीत मागणं नाहीच, पहिली ओवी आहे का, आता विश्वात्मके देवी इने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. माऊली म्हणतायत, ए जगाच्या मालका विश्वात्मक देवा, तू जो कोणी असशील, मी जो ज्ञानेश्वरी सारखा वाग्यज्ञ लिहिलाय त्यानं जर तू संतुष्ट असशील तरच दे, नाहीतर देऊ नको, तोषोनी मज द्यावे. आणि मग जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे मागायच्या आधी काय करावं लागते, वातावरण निर्मिती करावी लागते. आता प्रत्यक्ष देवाला मागायचंय, पण जरा लक्ष द्या, ऐका, इकडे बघा, इकडे बघा. माझं एक म्हणणं आहे, आपण देवाला मागण्यापेक्षा, लक्ष द्या, थोडं जड जाईल कीर्तन, पण जरा ऐका. आपण देवाला मागण्यापेक्षा देवानं आपल्याला म्हणावं काहीतरी मागा, त्यावेळेस मागण्यातला आनंद जो तो वेगळा आहे. नाहीतर आपण रोज देवाच्या दारात जातोय, मागतोयच की वाढावी संतान गुरु व्हावे धनधान्य, याच्यापेक्षा आपण वेगळं मागून मागून मागणार काय संसारी माणसं. पण माझं म्हणणं आहे, जसा देव संतांच्या पुढे उभा राहिला आणि काहीतरी मागा म्हणाला, तसं आपल्याही पुढं कधीतरी त्या पांडुरंगानं, आदमापूरच्या बाळूमामानं, काशीच्या महादेवानं, वृंदावनच्या भगवान श्रीकृष्णानं उभा राहावं आणि म्हणावं काहीतरी मागा. ज्यावेळेस मागा देव म्हणाल का, त्यावेळेस मागण्यात जी मजा आहे का ती वेगळी आहे. पण महाराज, त्याला आधी आमच्यात पुढं उभा करावं लागल ना. मग त्याला उभा करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे. नामदेवराया काकड्यात लय गोड बोलतात, एक काम करा, उठा, जाग व्हा, आणि ज्या देवानं देह दिलाय त्याचं भजन करा. उठा जागी भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, व्यथा जन्माच्या. हे जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी, जागे जाग बोलती. जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी, जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी, जागे जाग बोलती. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. टाळी, हा टाळी एक साथ, हा जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. चोर निचल्या नाडोनी भागा, चोर निचल्या नाडोनी भागा, चोर निचल्या नाडोनी भागा. चोर निचल्या नाडोनी भागा. जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा
तीनही प्रमाण काकड्यात नामदेवराया म्हणतायत उठा जागे व्हारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या किंवा जगजोगी जाग जाग बोलती किंवा आता जागा रे बहिनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा बाबा तरी लोकांनी भजन केलं. म्हणजे आता हितच केलं नाही ते नाही त्या काळात बी केलं नाही म्हणून तुकोबाऱ्यांना लिहावं लागलंय ना. तरी लोकांनी भजन नाही केलं. नाही भजन केल्यावर बसलेली कशी फसगत निर्माण होते. जरा एवढा दृष्टांत घरी घेऊन जा. माझं कीर्तन आणि तुमचं जीवन सपवलंय. एकदा काय झालं ते एका गावात एक नदी होती आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरती एक झाड होतं आणि त्या झाडाच्या फांदीवरती एक माकडीन बसली होती. आणि नेमकं बाबा रात्री 12 वाजता आकाशात दौंडी झाली. दौंडीत सांगितलं जो कोणी पाठ 2 वाजता नदीच्या पात्रात उड्या मारल त्याचा सुंदर राजा होईल आणि सुंदर राणी होईल माकडाचा आणि माकडीनीचा. बरोबर पाठच्या 2 वाजल्या बरोबर त्या माकडीन जागी झाली. माकडीने नदीच्या पात्रात उडी मारली. जशी नदीच्या पात्रात उडी मारली का तशी सुंदर राणी झाली. पोहत नदीच्या काठावर आली. आणि आई नदीच्या काठावर आली तोपर्यंत तांबडं फुटलं होतं झुंजू झालं. आणि नेमकं सकाळ झाल्याबरोबर ती झोपलेलं माकड जागा झालं आणि त्यानं बघितलं आपली हाय का ती कळतं का तेवढं चांगलं कळतं म्हणा आम्हाला. ती सोडून कळायचं तरी काय म्हणा आम्हाला. त्यानं बघितली आपली हाईक आपली हाय का बुवा त्याला दिसा ना. आता त्याला नाही दिसल्यावर त्याची अवस्था काय झाली असेल. त्याचं जाऊ द्या अय गडी आपली जर 2 दिवस माहेराला गेली तर मी माकडीन म्हणलो नाही फक्त एवढं लक्षात ठेवा. जर आपलीच 2 दिवस नाही माहेराला लागली तर काय दरवाजा लावून भांडी घाशी ते रे जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे आपल्याला तिकडे जायचं नाही. त्याला दिसा ना. त्यानं बघितली दिसली नाही. बाबा शेवटी माकडच सायरा वायरा पळायला लागलं आणि पळता सुंदर राणीच्या समोर जाऊन उभा राहिलं. आणि राणीच्या समोर जाऊन राणीला विचारलं ओ राणी साहेब रात्री माझ्याजवळ ती होती हो पण सकाळपासून कुठं दिसता नाही तुम्ही बघितली का कुठं. ती म्हणली अहो ती मीच आहे ना. म्हणजे तुमच्याकडे आहोच म्हणतात कार म्हणजे बरं आहे अजून नाही लय वाटलं झालं हे काढल्या गाड्यांचं. तिने सांगितलं अहो ती मीच आहे ना. तो मला पण कस काय बुवा रात्रीचं झोपताना माकडी नव्हती सकाळ डायरेक्ट राणीच. ती म्हणली रात्री तुम्ही आकाशात दौंडी झालेली ऐकली नाही का जो कोणी पाठव 2 वाजता नदीच्या पात्रात उड्या मारल त्याचा सुंदर राजा होईल राणी होईल. म्हणलं ऐकली होती की. मग म्हणली तुम्ही उडी का नाही मारली. तो म्हणला राजा झालो असतो काय नाहीतरी आतापर्यंत रोज 5-50 उड्या मारायचो की नदीत. आतापर्यंत राजा झालतो का. ती म्हणली आतापर्यंत दौंडी तरी झालती का. मग दौंडी झालती म्हणले उडी मारायला पाहिजे होती ना. तो म्हणला पण राजा झालोच असतो काय. ती म्हणली नसताच राजा झाला तर माकाड होताच की तुम्ही. माकाड कुठे गेलता होय. म्हणजे तुम्ही त्या राणीजवळ माकडाजवळ आहे का. मग तुम्ही लय चुकीचे आहेत. कारण मला बोलायचं असतं दुसरं मी सांगत असतो तिसरं. फक्त बोलण्याचा ओघ घेऊन लक्षात घ्या. पण मी सिद्धांत परिपेक देणार तुम्हाला काळजी करू नका. आपल्याला बी संतांनी दौंडीच देऊन सांगितलंय ना हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. दौंडी पिटी भावे चोखा मेळा उभारीला हात जगी जानवली मात देव बैसले शिवासनी आल्या या चकाशी होय धरी. आपल्याला ही संतांनी दौंडीच देऊन सांगितले अरे भक्ती करा देवाचं नाव घ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला देवाचं भजन करा. पण आपल्याला संतांच्या दौंडीवरती शंका आहे. त्या माकडाला जशी होती राजा होईल काय तशी आपली बोंब झाली. आपल्याला संतांच्या दौंडीवरती शंका आहे. या परमार्थात आल्यानंतर गळ्यात माळ घातल्यानंतर देवाचं भजन केल्यानंतर देव भेटेल काय संत भेटतील काय आपण देव होऊ काय आपल्याला आपण संत होऊ काय. हे पण ऐका जाहीर कीर्तनातून या वारकरी संप्रदायाच्या ज्ञानसागरात ज्ञान गंगेत आल्यानंतर गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर भक्तीच्या टोकाची नसेल तर देव भेटायचं नाही आपण देव व्हायचो नाही. भक्ती त्या ताकदीची नसेल तर आपण संत लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. काही लोकांना वाटलं अरे आमच्यासारख्याचा अधिकार काय की तुकोबऱ्या सारख्यानं डायरेक्ट आमच्या पायावरती नतमस्तक व्हावं. अरे हट अधिकार नसेल तर तुकोबऱ्या थोबाडाकडे बघत नव्हते. पाया पारायचं स्वप्न सुद्धा आणू नका. कधी कधी गणू दादा वाटते स्तुती पण असते निंदा. मी पटवून देतो मोठ्याच्या मुखातलं ऐकलेलं आहे. गावातला एखादं पोरग लईचा आहारी गेला असेल लईच
तर आपण म्हणतो अरे कार्ट्या तुझ्या बापानं हाडाचं काढा रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली, त्या बापाची इज्जत कमी होऊ देऊ नको तुझ्या. ही स्तुती का निंदा आहे? ही दिसायला स्तुती आहे, पण चांगले ऐकणारे 1001% निंदाच यार बिघाडलाई सुधारणा. आणि बाप असतोच असा बरं का. ए आयानं तुमचं लय कौतुक केलं आतापर्यंत, लय तुमचं इतकं कौतुक आमच्या सारख्याला करावं लागलं की तुम्ही बाप त्या कौतुकाच्या थापापाली पार झाकूनच टाकला. इतका बाप झाकून टाकला तुम्ही, पोराच्या मनात बाप म्हणजे काय, राक्षस की काय असंच भरवलं तुम्ही. कसं झालं माहिती का, पोरगा शाळेतून आला, काही चूक झाली, ए कार्ट्या इकडे ये, बाप मारील, आईनी पदराखाली घ्यायचं. पोरगा काय करून आला की ए कार्ट्या बाप मारील, आईनी पदराखाली घ्यायचं. पदरा खाली खाली घेऊ त्या पदराची लढा एवढा त्या पोराला लागतो, त्याला बाप डायरेक्ट राक्षसच वाटायला लागतो. म्हणजे दुसरं तिसरं माहिती त्या घरातच पेटल्यासारखं होतं बापाचं आणि पोराचं. इतकं तुम्ही बापाला पार खाली, तुम्ही प्रेम करता यात दुमतच नाही. लेकुराची इथं आहे माऊलीची जिथं आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, किंवा जिचे पिढे बाळ प्राण तेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दूर एक जीव मान्य केलं आम्ही. पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो का, त्या व्यक्तीचं नाव माझा बाप आहे, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय, ऐकून जा. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामती आसू जरी कनावाकला. घडीभर तो थांब गड्या, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्यार, उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्यार, उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, मुकी मुकी माया त्याची. आई प्रेम करते दुमतच नाही. झालंय विषयांतर म्हणून अर्धा 1 मिनिटाचं विषयांतर करतो परत जागेवरती येतो. आईचं प्रेम ऐकलं या जगात काल्पनिक बाप आतापर्यंत आपण कधीच सांगितलं नाही, आणि काल्पनिक गोष्टी आपल्याला कीर्तनात जमतही नाही. वस्तुस्थितीतला बाप या जगातला किती प्रेम करतो लक्ष देऊन ऐका. 3 महिन्यापूर्वीची बारामती परिसरातली घटना आहे, तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितले. मोरेश्वर नावाचा मोरगावचा अष्टविनायक पैकी एक गणपती आहे जेजुरी रस्त्याला. त्याच बारामतीतून 3 महिन्यापूर्वी एक हायवा मोरगाव रस्त्यानं भरधाव वेगानं चालला होता, आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या गरिबीच्याच आनंदात आपल्या 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन निघाला होता. अचानक एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं, त्या बापाची मोटरसायकल त्या हायवाच्या खाली जाते, आणि आई इथून खाली त्या बापाचं काहीच शिल्लक राहत नाही. तुम्ही जर घटना यूट्यूबला इंस्टाग्रामला बघितली असेल, जर जसे बाजूला चिखलाचे गोळे पडलेले दिसतात का, तसे हायवा रिवर्स घेताना त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे त्या हायवाच्या टायरमधून खाली पडताना दिसत आहेत. इतक्या वाईट अवस्थेत बाप जिवंत होता तरी जगत होता. एकाच आशेनं धनुदादा हे आपलं डांबरीवरती टेकवलं होतं, हात पुढे टेकवले ते, आणि हात पुढे टेकून अख्ख्या जमलेल्या समुदायाकडे आशेनं बघून एकच सांगत होता, ऐका, मरणार, संपणार, जाणार, काही क्षणाच्या काही मिनिटाच्या पलीकडचं काही सेकंदाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे. पण ऐका ना, मी मेलो तरी मरू द्या, आणि नाहीतरी जगण्यासारखं राहिलं काही अंगात. पण माझ्या 2 मुली कुठे उडून पडल्यात तेवढ्या बघा. त्या 2 मुलींना उचला, त्यांना दवाखान्यात घेऊन जा, त्यांना जगवा. हा बाप जाग्यावरती मेला तरी मरू द्या. आजोबा मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकरांचाच विचार आहे का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्यावरती थांबत नाही. आता त्या 2 मुली मरतात, तो बाप मरतो, त्यांचा अंत्यविधी होतो, आणि अंत्यविधी बघितल्यानंतर हा धक्का सहन न झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा जाग्यावरती आपला प्राण सोडून देतो. मला बोलायचंय,
प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या आहे प्राणार्पण. याच्या पलीकडे प्रेम दाखवता येत नाही. बापानं ती व्याख्या खरी करून दाखवली. याच्यापेक्षा मोठा बाप या जगात मी काय सांगू. मी जागेवरती येईल लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखीना. बसले तरी लोकांनी भजन केलं नाही. किती सांगू तरी नाही कटी भटकीचे. पुढे शिंदळीचे रडत दिलं तरी भजन नाही केलं. काय माय गेली होती भूताबाशी हरी नाही मुखाशी अरे मुळा तरी भजन नाही केलं. मग नाद बाबा हरिपाठात म्हणतात ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नावच घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड तोंड असू शकत नाही. ते सर्पाचं राहायचं बिळ आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नव्हे काळ सर्प. बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही. मग जरा टोकाचं बोलू का. मला पहिलं चरण गाठायचं बोलू का. राग नाही न्यायचा कारण मला तसलं जमत नाही. या 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 निघतो उपकाराला आला आमच्या. तसलं कीर्तन ज्या दिवशी मला करावं लागेल त्या दिवशी मी बाळूमामाच्या मंदिराचा दरवाजा लावून भजन करीत बसल. बोंबलत नाही फिरायचो. राग नाही न्यायचा. नाही तर लोक म्हणायचे अख्ख्या महाराष्ट्रात हेवच गावला होई तुम्हाला आपल्या गावात वस्ती वाहन आहे. दुसरी महाराज लोक काही पिटली होती काय धावा. मला लय जण म्हणले महाराज ही प्रमाण सांगू नका. म्हणलं माझ्या दिहूत बसलेल्या बापानं लिहिलंय आणि मी त्याचा पठ्य आहे. सांगणार म्हणजे सांगणार. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. रागाला तरी काय कराल. मला बोलवायच नाही परत. मी हुता आलाय मला मरायला लागलोय. मी असं फेटा बघितला की मला झाक येते नको आज इतका आवड आहे. तरी बसलेले भजन केलं नाही. मग नाथ बाबा काकड्यात काय म्हणतात बघा जरा. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण आहे. त्यात नाथ बाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख येताना तुम्ही आठवा मधुसूदना. हो ते आजी तुम्ही दोघी तिघी ती जुन्या काळात वासुदेव यायचे का घरी. वासुदेव वासुदेव यायचे ना. ती टोपी असायची तिला उलटे मोराचे पिसारे असायचे सजवलेली असायची आणि बरोबर पाठव 12 वाजता यायची. मला वाटलं झोपल्याच 9 वाजताच. बरोबर पाठ 4-5 वाजता यायचे. पण गाणं लय भारी म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं. ती पिंगळ यायचं का पिंगळ. एका हातात कंदील असायचा एका हातात टिमकी असायची. टिम 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 टिम. आता येतो वासुदेव पिंगळा. आता वासुदेव नाही पिंगळा नाही. आता येतो सकाळ सकाळ बटरावाला पाववाला पोंग पोंग. सध्या तीच माणसाला जागा करायला लागले त्यामुळेच माणसं माणसात राहिले नाहीत. ती जुन्या काळात वासुदेव यायचं घरी बघा. आपण गाणं लय भारी म्हणायचं. ऐका जरा एकदा. अरे वासुदेवाची ऐका पाणी जगात नाही राम र दाम करी काम वेड्या दाम करी काम र दाम करी काम वेड्या दाम करी काम र. पैशाची चाटू लैणारी सनथोरा नयाची हव जन्मापासून सारे माणस
जन्मापासून सारे माणस या पैशाची गुलाम रे दाम करी काम वीरा दाम करी काम रे दाम करी काम वीरा दाम करी काम रे. होती का नाही असली गाणी? ही गाथेतली नाहीत माथेतली, पण आपला देव आणि देश आणि धर्म सांगणारीत. आताच्या गाण्यात मजाच नाही हो. ते रिद्देश दादा काय काय गाणीत असली भंगार निघाली. ते लिहिणाऱ्यांनी का लिहिली असते ना गाणाऱ्यांनी का गायली असते त्याला काय माहित भाऊ. ते गाणं एक तर बाबा मी रोज एकदा तरी ऐकतो बा का लिहिलं असेल, मिळच लागा नाही काय असेल त्याचं गाण्याचा अर्थ. गाणं तसलंय नकमुकाम 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 नक. तो गडी किती हसला येऊ. अयो हो ते काय गाणं म्हणतोय मिळत लागणार. नेमकं नाकाचं मुक्का गी म्हणायला लागलंय का काय. ते अजून एक मध्ये चित्रपट आलता तो बाहुबली, बघितलाय का बाहुबली? बाहुबली त्यात एक काळा डाकू आणला होता 5 मिनिटं, कशाला पेटवाय आणला होता अख्ख्या चित्रपटात सत्यानाश कराय काय माहित भाऊ. तो काय म्हणतोय मिळच लागा नाही. नुमरा त्या बघ हो घेऊ गडी बघ आता डॉर्जियस टेल मी. अरे मराठीत बोल ना, काय बोलतो मिळच लागा ना बोल. लयच अवघड झाला बा. वाट लागली सगळी नग तिकडे जायला मला. ती वासुदेव पिंगळा यायचा बरोबर आहे ना. ती सांगायचं नीतीनं वागायला पाहिजे. आता माणसं एकमेकाला लय भारी बोलतात. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसानं माणसं जोडलीच पाहिजे या मताचा आपण बी 100%. पण बसलेले पैसा नसेल तर माणसाचा सोडून द्या. कुत्र बी जवळ येत नाही. कुत्र म्हणतं भंगार रे ती, कशाला त्याच्या नादी लागायचं. ना आपल्या वाक्यावर विश्वास नसल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचं नाही ना. अख्ख्या तुमच्या लाटे कुंट्यामध्ये बोंबलत फिरायचं. ज्याला तुम्ही लय जिगरी म्हणताय का, तुम्हाला बघितले होते दुसऱ्या नाही 3ऱ्या गल्लीतून पळून जाईल. नकोय सकाळ सकाळ 1000-500 दणका बसलाय. मी फुकट नाही बोलत, माझ्याकडे प्रमाण आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जग. सब पैसे के बाई दिल का साथी नाही गो. या जगात पैशावाल्याला किंमत आहे. पैसा कमवाच पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपल्याकडे एक वाक्य बसले रे काय म्हणून सांगितलं तर, आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागो कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो. बाळूमामा माहितीयेत? त्या बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे. मेंढ्या राखीती उन्हात अनात मुक्या प्राण्यावर अपार प्रीत. आणि 3 नंबरची लाईन आहे नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला बाळूमामा शासन करीत. मामाचं सांगणं आहे नीतीनं वागा नीतीनं कमवा, आयुष्यात कधी कमी पडू द्यायचो नाही. आणि अनितीनं वागत असाल अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरवू द्यायचो नाही. आता बाळूमामा सांगायला लागल्यावर मला रात बी पुरायची नाही. पण आज बाळूमामा ऐकाय भेटणार तुम्हाला 17 तारखेला. तिथं सगळे बाळूमामाचंच कीर्तन होईल, बाकीकडे एक विषय नसणार आहे. आज असेल ते याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल मी. तो वासुदेव वासुदेव म्हणा तरी लोकांनी भजन केलं नाही. जरा सोपं करून पहिलं चरण गाठतो ऐका. ती माशी माहिती का तुम्हाला? माशी हा सगळ्याला माहिती. ती माशी बघा बाबा इकडून उठन तिकडं बसन तिकडून उठन इकडून बसन. ती ना प्रेत बघते ना जिवंत माणूस बघतो. माशी कुठेही जाऊन बसू शकते. कधी मिठाईवर बसू शकते, कधी घाणीवरती बसू शकते. पण असं कधी झालंय का तुम्ही माशी विस्तवावर बसलेली पाहिली का? का बसत नाही? इकडून तिकडे तर सारखी फिरतेच ना, पण इस्त्याव का बसत नाही? कारण तिला माहिती मी काय इस्त्याव बसले रे बसले की 1 मिनिटात माझी काय राखय मी काय होतोय संपवतोय. तसं माणसाची बी गंमत झाली. माणूस प्रपंचातला तास कमी करतोय का? त्या माशी सारखी चालली धावपळ आपलं इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं. आपण प्रपंचातल्या कोणत्याही गोष्टीत रममान होईल, पण आपण भगवंताच्या नामाजवळ रममान होतोय का? कारण बाबा माणसाला माहिती हिथं गेलं की मरतय बा, ही लय अवघड आहे. परमार्थ येतो कठीण सुळावरील पोळी. इथं सोपं नाही. सगळा माणूस 8 तास करतोय. प्रपंचातला संसारातला सगळीकडचा 8 तास आहे. पण माऊली म्हणतायत हरीशी न बसीशी कावण्या गुणे.
सायाशे करशी प्रपंच दिननिशी सगळं कराय आपल्याला वेळ आहे हाय का नाही बाबा. माझ्यासहित सगळ्याला आपल्याला प्रपंच कराय आपण बघतो का मागं पुढं. क्षणाला आपला काय चाललाय प्रपंचाचाच धंदा चाललाय ना. पण परमार्थ कुणाला करावा वाटतोय का. परमार्थात आपलं मन रमत आहे का. आणि मग महाराज म्हणतात तेच आपलं मन परमार्थात रमायला पाहिजे, परमार्थात जायला पाहिजे. माऊली म्हणताय जेवढ्या सायासानं तुम्ही प्रपंच करताय तेवढ्या सायासानं जर परमार्थ केला तर देव सोडा, देवाचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचा नाही. सायासे भरलं ना नाथबाबाच्या घरी, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्याचे पाय. भय वारलं ना पाहिजे. आणि मी तर एकच सांगेल, लोक आमच्यासारखे कीर्तन करायला कायम प्रश्न करतात, महाराज देव बघायचा आहे, देव पाहायचा आहे, देव भेटेल का. मी जाहीर कीर्तनातून सांगून जाईल, आजच्याही काळात देव भेटतो, आजच्याही काळात देव दिसतो, आजच्याही काळात देव आपल्याशी बोलतो देखील. महिला मंडळ आजही देव आपल्या घरी यायला तयार आहे. आजही तुम्ही कुठेही जा, देव आपल्या पाठीमागे यायला तयार आहे. पण आपण शबरी मातात व्हायला तयार आहात का. ए देव आजही आपल्या घरच्या कन्या खायला तयार आहे, पण आपण विदुर काका व्हायला तयार आहोत का. देव आजही आपलं गाव सोन्याचं करायला तयार आहे, पण देवाचा मित्र सुदामा बनायला आपण तयार आहोत का. ए आजही देव तुमच्यावरती कृष्ण म्हणून प्रेम करायला तयार आहे, पण तुम्ही राधा व्हायला तयार आहात का. आणि तयार असाल तर तो दिवस दूर नसेल की ज्या दिवशी देव आपल्या घरात असेल. उगच देव देवीन त्या राधेला यांना भेटत नव्हता. नम्रता राधा तर लोकांनी लईच बदनाम केली हो. बरेच प्रमाण देणार सुद्धा म्हणतात, राधा रंगा दिसती छान, राधेचे विनी लागून दे दोन, तुझ्या बायकोला लावकीन मसन वाट्यात घेऊन फिर इकडे राधेकडे कुठे निघाला. नवीनच गवळणी आल्या, मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी आले मसनात. आताचा कृष्ण राधेला मसनात घेऊन जाईल, नाही तर कुठे नेईल. काय भाव होता त्या गवळणीचा ऐकायचंय तुम्हाला, द्यावं थाप. कानया रे कानया रे कानया रे जगजे कानया रे कन्हैया रे कानया रे जग जेठी कानया रे कन्हैया रे कानया रे जग जेठी कानया रे भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी ये कानया रे कन्हैया रे कानया रे जग जेठी कानया रे कन्हैया रे कानया रे जग दे. एवढ्या आर्ततेने गवळणी देवाला हाक मारायच्या, त्यावेळेस देव त्यांच्या जवळ जात होता. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. महाराज म्हणतात ऐका, या जेवढ्या संसारात तुम्ही रममाल व्हाल तेवढं संसाराच्या भवसागरात अजूनच वाहत जाल. भावाची आहे पुरी वाहावशी. मग एक काम कर देवा, तुला द्यायचेच आहे ना, एक तर माझी इच्छाच नाही तुला काय मागायची, पण तू मागा म्हणतोय म्हणून काहीतरी मागतो. काय एक काम कर, आतापर्यंत माझं मन जसं तुझ्या भक्तीत रतय ना, तसंच इथपासून शेवटच्या श्वासापर्यंत माझं मन तुझ्याच भक्तीत रत राहू दे. अभंगाचं पहिलं. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी,
नामस्मरण घड संताचा मागणे नामस्मरण घड संताचा मागणे एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात नाथबाबा म्हणतात, देवा आत्तापर्यंत माझं मन जसं तुझ्या भक्तीत रथय तसंच इथपासून शेवटच्या श्वासापर्यंत माझं मन तुझ्याच भक्तीत रथ राहू दे. कारण बसलेले परमार्थ हा पंच ज्ञानेंद्रियाचाही विषय नाही आणि परमार्थ हा पंच कर्मेंद्रियाचाही विषय नाही. परमार्थ विषय तो चित्ताचा आहे. आणि माऊली हरिपाठात म्हणताय, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मे चित्त नाही नामी तृती व्यर्थ. बसलेले तुम्ही कीर्तनात किती बसलाय, माझ्या लेखीन संता लेखी त्याला झिरो किंमत आहे. ते किती मन लावून ऐकता याला किंमत आहे. जरा किती मन लावून ऐकता याला बी कमी किंमत आहे. पण ते घरी जाऊन आचरणात किती आणता येईल, कीर्तन जगताय किती, याला सगळ्यात जास्त किंमत आहे. आणि महाराज म्हणतात, मनाजी पाटलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मनाचा वेग इतकाय बहु चंचल चपळ जाता येता नलगेवर. बहिणाबाई तर म्हणतायत, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर किती हाकल हाकल फिरू येत पिकावर. मनाजी पाटला इतका वेग या जगात कोणाचाच नाही. मग महाराज म्हणतात, तेच माझं मन तुझ्या भक्तीत रत राहू दे. देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडू नये दे. दुसरं काय, आतापर्यंत कीर्तनात जे सांगितलं, नामस्मरण घडो संत समागम वाहुगाचा भ्रम नको देवा. पण महाराज ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत भजन केलं, नवं नवं जी जी माणसं चांगलं जगली त्यांना समाजानं त्रास दिला की आतापर्यंत. ज्ञानोबरायानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. तुकोबरायानं भजन केलं, लोकांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगले, लोकांना त्रास दिला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी बाळूमामा चांगलं जगले, लोकांना त्रास दिला. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले चांगलं जगले, लोकांनी त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा, समाज ज्यांचा छळ करतो हा देव पण त्यांचंच कल्याण करतो. आणि समाज ज्यांचा उदू उदू करतो, देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रमच लावणार देव. समाजानं ज्ञानोबरायाचा छळ केला, जगाची आई झाली. लोकांना तुकोबरायाचा गाथा पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती. त्रास झाला की माणसं मोठीच होतात. म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजेच. टाकीचे गाव असल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसे जो सहन करणार तोच या जगात मोठा होणार. बसलेले चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेत नाही ते ऍक्सिडेंट. तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेत नाही तर घसरण. म्हणून तर आपल्यासारख्या म्हण आहे, निंदकाचे घर मी जरा पुढचा आहे, शेजार नाही एखादं संघ घेऊन फिरायचं, मग ते आपल्याला डिवची ठेवू. तुझं चुकतंय. चांगलं जगात चांगलं जगणाऱ्याला त्रास आहे. पण चांगलं जगणाऱ्याला त्रास असला तरी गुण मात्र हमखास. माझ्या ज्ञानोबरायाला जिवंतपणी लोकांना लई त्रास दिला. पण ज्यावेळेस ज्ञानोबराया समाधी अवस्थेत झाली ना, त्यावेळी जगाचा मालक सुद्धा रडला. ज्ञानोबरायाला त्रास देणारीच आज ज्ञानोबरायाला स्पर्श लागावा म्हणून लाखो लोकांची आळंदीत गर्दी. ही माझ्या ज्ञानोबरायाची ताकद आहे. जगताना त्रास होईल पण गुण मात्र हमखास आहे. महाराज असं एखादी व्यक्ती त्रासात जीवन जगली आणि तिनं आपल्या जीवनाचं कल्याण केलं. उदाहरण आहे का, नम्रताताई तुमच्याशी मिळतं जुळतंय म्हणून सांगतोय, ऐका. महिला मंडळ एवढ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून तुमच्यातलं उदाहरण आहे. लक्ष देऊन ऐका. इथून मागचं कीर्तन सोडा, पण इथून पुढचं 20 मिनिटाचं कीर्तन लक्षात ठेवा. 4 जानेवारी 2026, 4 जानेवारी आज 4 मार्च आहे ना, म्हणजे ठीक 2 महिन्यापूर्वी 4 जानेवारी 2026 रोजी एका स्त्रीचं 4थं पुण्यस्मरण होतं. त्या स्त्रीचं नाव होतं सिंधुताई सपकाळ. ऐकलंय नाव? कीर्तनात सांगू नाही पण जगली कीर्तनात सांगायसारखं म्हणून सांगतो, ऐका लक्ष देऊ. नवऱ्यानं टाकून दिलं, बापाच्या दारात गेली. बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मिली, परत माझ्या दारात यायचं नाही. प्रत्येकाच्या दारात जात होती, हात पसरत होती, पदर पसरत होती आणि सांगत होती, हे कुणीतरी भाकर द्या, कुणीतरी भाकर द्या. तुम्ही जर भाकर दिली तर मीही जगेन. आज माझं लाजनचं बाळ आहे ते पण जगेल. पण हे जग इतकं निष्ठुर आहे. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात, पण मेल्यावरती मात्र चौघजण खांदा देण्यासाठी धडपड करतात. अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो, ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल करून नाही जमणार. पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार. आलाय तर या कीर्तनाला तर ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा, माफी मागून बोलतो ते आपण रोज म्हणतोय, कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्याला सुखी केल्याशिवाय राहायचं नाही.
मसनवाट्यात जायची आई, विसाव्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायची, हातावरती भाकर थापायची आणि त्याच प्रेतातला एखादा जळता निखारा घ्यायची आणि त्याच्यावरती भाकर भाजायची. एक दिवस मनात आलं हे जगणं, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रक लावली, जाऊन जीवन संपवणार, मरणार. तेवढ्यात ब्रिज खाली एक भिकारी मरणासन्न अवस्थेत पडला होता आणि हाक मारत होता, हे कुणीतरी पाणी पाजा रे, तुम्ही जर पाणी पाजलं तर मीही जगेन आणि माझं लहानसं बाळ जन्माला आले ते पण जगेल. पण नाही विचार केला, चला परत महागारी गेलो, पुन्हा जागे होतो. कुणीतरी पाणी पाजा रे, शेवटच्या घटका मोजतोय, पुण्य मिळेल. तो आवाज सिंधुताईने ऐकला आणि सिंधुताईने विचार केला, हे सिंधुताई जगलीस तर काय जगलीस ग, किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, 5 मिनिटात म्हणून जाशील, म्युन्सिपाल्टीची गाडी येईल, 5 मिनिटात तुला अग्निडाग देईल, नवरा सुद्धा तुला अग्निडाग यायला यायचा नाही, जगलीस तर काय जगलीस ग, मर ग, नाही थांबवणार तुला कोण, पण मरता मरता त्या तहानल्याची तहान बघून मर, पुण्यवान होशील. बाबा तिनं विचार केला, बाटली घेतली आणि बाटली पाणी पाजायला लागली. पण पाणी पाजता पाजता लक्षात आलं, साडीच्या पदरात भाकर आहे आणि मेल्यावरती तिची राखच व्हायची ना. आई पदरातली भाकर सोडली, त्यात पाणी टाकलं, भोळा केला आणि त्या माणसाला खाऊ घातली. बसलेली परिणाम असा झाला, जे मरायला लागलं होतं का ते जगलं. आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला, मी असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो सुद्धा जगू शकते. याला म्हणतात आत्मविश्वास. आणि आपल्याकडे कसा पाहिजे, अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा, अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवताच येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं सगळं जर आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि आदमापूरच्या बाळूमामाला किंमत राहिली नसती. आजही सगळ्या गोष्टी त्याच्या ताकात आहेत, म्हणून लोक त्याचं भजन करतात, त्याची भक्ती करतायत. मरता मरता पुण्याला गेली, मरण्याचा निर्णय कॅन्सल केला. दगडूशेठचा ट्रस्टचा गणपती, त्या गणपतीच्या ट्रस्टला आपली एकुलती एक देशमुख राज ममता नावाची मुलगी आंदण दिली. आणि हडपसर जवळ मांजरी येथे ममता सदन नावाचा अनाथ आश्रम स्थापन केलं. बसलेले जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. ती सिंधुताई सपकाळ या जगात अनाथांची माय झाली. जगायचंय त्या ताकदीचं जगा. आणि माझं काय भाग्य मला माहीत नाही, पण ज्या सिंधुताईची 4 पुण्यस्मरण झाली त्यातल्या फक्त दुसऱ्या पुण्यस्मरणाला पुण्यात कीर्तन झालं आणि ते नशिबानं माझ्यासारख्याच्या वाट्याला आलं. कारण माझं जगण्याचं सूत्र त्या मार्गाने मी तुमच्या बाबतीत बोलेल. मी ते सांगाय आलो इथं फक्त. मी कधी म्हणलंय कोणाला लाईक वगैरे करत नाही कधी कोणाच्या घरी, पण तुमच्या एका केलं तर आठवा तो दिवस मागच्या वारीत. रोहित तू शूट केलता ना तो व्हिडिओ? हो. मागच्या पंढरपूरच्या वारीमध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. एक ती लहान मुलगी होती, मला दिसत नाही वाटतं कुठं, पुढे आहे ना, हा, त्या लहान लहान मुलीचा ताईंचा एक व्हिडिओ आलता की ताई अशा अनेक मुलींना आधार देत आहेत ज्याला कोणी आई नाही, ज्याला कोणी बाप नाही. आणि गोरगरिबाची विद्यार्थी आहेत तिथं, ज्यांची फी भरायची बी ऐपत नाही. चला देवानं मला लय दिलंय तर माझ्यातलं या जगाला देत चलो. आणि मी एक आवर्जून बोलेल नम्रताताई तुमच्या बाबतीत. तुमचा परमार्थ काय वेगळ्या टोकाचा असेल त्याच्याशी मला काही नाही घेणं देणं, पण या कार्यासाठी तुम्हाला आमचा सलाम आहे. कारण बाबा हे सोपं नाही. आपला एक पोरग सांभाळता सांभाळता आपण नाकी नाव येतोय. हे तर लोकांची मुलं सांभाळायची. बरं कोण कसं आहे माहीत नाही, कोणाची पार्श्वभूमी कशी माहीत नाही, त्याला घडवायचंय, त्याच्यावरती संस्कार करायचेत, ते करता करता कीर्तन करायचेत. आणि बाबा एका मुलीनं हे सगळं बघणं बोलणे एवढं सोपी गोष्ट नाही, बोलणे एवढी सोपी गोष्ट नाही. मी म्हणेल अनाथांच्या माई या जगात 2 होऊन गेल्या. अनाथांच्या माई या जगात 2 होऊन गेल्या. पहिली माझ्या वारकरी संप्रदायात ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. दुसरी सिंधुताई सपकाळ. पण माझी एकच त्या पंढरपूरच्या पांडुरंगाकडे, आदमापूरच्या बाळूमाकडे प्रार्थना आहे, या जगात तिसरी अनाथांची माय म्हणून नम्रता ताई पुढे नावारूपाला आल्या पाहिजेत. याच्यापेक्षा या सेवेच्या, तुझ्या नामस्मरणाच्या, तुझ्या भक्तीच्या मोबदल्यात आम्हाला काही नको. तेवढं त्यांच्या पदरात घाल बस. त्यांचा परमार्थही सफल आणि त्यांचा संसार सुद्धा सफल झाला. ते त्यात बदल नाही. माझंही तत्व तेच आहे. आयुष्यभर फक्त त्या तत्वानं चालतो. लोक कायम आमच्यासारख्याला टुमणी मारत असतात. महाराज लोक एवढं घेतात तेवढं घेतात, त्याचं करतात काय? कधीतरी आमच्यासारख्यांच्या घरी येऊन बघा आम्ही त्या पैशाचं करतो काय. माझ्या घरी जगाचा मालक आदमापूरचा बाळू मामा माझ्या शेतामध्ये
1.5 कोटी रुपयाचं मंदिर उभा केलंय. 1.5 कोटी. नुसतं बोलाय नाही, ओरिजिनल 1.5 कोटी रुपयाचं आहे. एक आदमापूर महाराष्ट्राच्या बाउंड्रीला आहे आणि अभिमानानं नाहीच पण स्वाभिमानानं बोलेल. दुसरं आदमापूर विकास महाराजाच्या घरी महाराष्ट्राला हेच म्हणावं लागत. एवढ्या ताकदीचं मंदिर त्या ठिकाणी. आणि आता तिथं अनाथ आश्रम बाबा देशमुख महाराज बांधतोय. महाराष्ट्रात ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी जगतोय. आणि देशमुख महाराज तुम्ही आहात म्हणून मला भारी वाटलं. तुम्हीही एक वृद्धाश्रम चालवताय. ज्या माणसाला, ज्या आईला, ज्या बापाला दुसऱ्यानं टाकून दिलंय, त्या आई बापाला ही माणूस सांभाळतोय. जरा बोलायचं. ऐका 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 ऐका. स्वतःची 7.5 एकर जमीन लोकांची आई बाप सांभाळायसाठी माणसानं विकली. काय एक जरा बोलू का मी? कीर्तन वगैरे बाजूला राहू द्या, आमच्या ज्ञानाच्या गप्पा थोड्या बाजूला राहू द्या. पण बाबा, शुद्ध मनानं केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ बनतो आणि अशुद्ध मनानं केलेला परमार्थ सुद्धा प्रपंचात मोडतो. त्यात बदल नाही. तुम्ही प्रपंच केला नसेल पण तुमचा परमार्थ सफल झाला, यात बदल नाही. निश्चित तुम्हाला धन्यवाद देईल. अशी आणि खरंच एक बोलेल मी, असे कीर्तनकार महाराष्ट्रात अनेक आहेत. नवीन पिढी, पण नवीन पिढीतल्या परमार्थिक बाबा कीर्तनकारानं सध्या फक्त जगाच्या कल्याणाचाच वासा हाती घेतलाय. हे आम्ही सगळ्या डोळ्यानं महाराष्ट्रानं बघितलंय. महाराष्ट्र बघतोय, त्यात बदल नाही. जरा जागेवर येतो. एवढं चांगलं बोलून, एवढं चांगलं सांगून एखादा म्हणजे महाराज नाही भजन केलं, एखादा म्हणेल महाराज नाही सिंधुताईसारखं जगलो, एखादा म्हणेल महाराज नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगलो, एखादा म्हणेल नाही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी सारखी, सावित्रीबाई सारखी, झाशीच्या राणी सारखी मी जगले, तर मग आमच्या बापाचं काय जायचंय? आमचा बी आहे सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. पण ऐका, आमचं काहीच जात नाही, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं नाव घ्या, आणि नाही घेतलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. बरं, यमाला बसाय नीट नाही. जागवार, पजरो, जीप, कंपास, वाडी, बुलट, थार, क्रिएटा, इनोवा, छोटा टिटम, टमचर, टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेन्झ, रेडा, हलिया आणि हलिया बसलाय फकड्या. आणि मग हातात चाबूक आहे, मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठुरी, यमाचे किंकर भाऊ साल नाही त्या यमाशी करून तप्त भूमीवरी चालवत्यात. वर गेल्या वाचलं हानी त्यात. मी बी अजून बघितलं नाही, कारण मी बी अजून गेलो नाही. पण ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मला बी कळण किती हानत्यात. पण आम्हाला नाही, जी भजन नाही ना करणार, आयो लय रट खाताला राहू तुम्ही, लयच हानत्यात वर गेल्यावर. तुम्ही म्हणताल महाराज माझी मुख्यमंत्र्यापाशी ओळख आहे, तुझ्या गोळ्या संपल्यात. एखादा म्हणजे डायरेक्ट पंतप्रधान आपला फोन उचलतो, तू नादातच नादात. बावड्यातीवर पंतप्रधानाला मोजित नाही, आमदाराला मोजित नाही, खासदाराला मोजित नाही. वर गेल्यावर फक्त भजन केलंय का, चांगला जागलाय का, दुसऱ्याचं बांध ती नाही. आणि जर नसला चांगला जगला तर असलं हानीत आहे. तुम्हाला अजून बी आमच्या सारख्याच्या बोलण्या विश्वास नसल, सोनू तुझा माझ्या भरोसा नाही तर मरून बघ. मग वर गेल्यावर कळण किती हानत्यात. फक्त हानल्यावर आम्हाला सांगा येऊ नको, नाही तर भूतन हाडळ म्हणून आम्हाला बी कोणाकडे पळावा मिळायला लागायचं नाही. म्हणून तरी भजन करा. आणि अजून बी नसल कळत तर आता शेवटी जरा नीट ऐका. इको फुल 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 फुल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटी काळ बांधून येईल, सरत शेवटी सरत शेवटी काळ बांधून येईल, सरत शेवटी एका जनार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल. महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी
मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहूर माझ गाव शकून 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 सांगावया अरे या माई माझ नाव शकून सांगावया अरे या माई माझ नाव शकून सांगावया आले यमाई माझं नाव शकून सांगावया आले यमाई माझं नाव आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता गणेशवाडीला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता गणेशवाडीला जाऊ भोळे देवाला मारू मामाला डोळे भरून पाहू भोळे देवाला मारू मामाला डोळे भरून पाहू डोळे देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू डोळे देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू लागली याचा उलग उमटल पाऊल लागली याचा उलग उमटल पाऊल मामा तुम्ही येणं केलं हो मामा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 हो हे भंडारा लाटे हात घोंगड नकाठी भंडारा लाटे हात घोंगड नकाठी राखतो मेंढर बाळू मामाच्या साची राखतो मेंढर बाळू मामाच्या साची राखतो मेंढर बाळू मामाच्या साठी राखतो मेंढर बाळू मामाच्या साठी लग बग माझ्या रायाचे लग बग माझ्या रायाचे आवाज मग पूर्ण जायची अहो गाडी घुंगराची आली बाळू मामाची 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 करून तयारी बांधलं गटोड गणपती बाप्पा गाडी हाको या पुढं गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढं हौस मला मोठी आदमापूरला जायाचे हौस मला मोठी आदमापूरला जायाची अहो बालू मामाला पायाची अहो गाडी घुंगराची आली बाळू मामाची 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 काही वाजत गाजत आत्मापूर गावात काही वाजत गाजत आत्मापूर गावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात काय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात काय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली जय 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 भवानी जय 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 शिवाजी सर्वांच्या हातवर जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवास
राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्य कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय शिवाजी बोला बोला बाळू मामाच्या नावानं ही सोपं नाही. हे काही 500 घेऊन मतदान करणार रक्त नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐकून जा, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे या जगात होऊन गेले, पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं, या जगात नम्रताताई सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले. त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होती, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आपला अभिमान आहे ना, आपला स्वाभिमान आहे. आता आमच्यातलीच काय काय जुनी खोडा आम्हाला म्हणते शिवाजी महाराज कीर्तनच सांगायचा विषय का. मग तू सांगतो त्या सासू सुना काय तुझ्या बापाने का थेट टाकलाय काय. उलट सासू सुना सांगण्यापेक्षा ही सिंधुताई असं सांगितलं लोक परमार्थात येतील, चांगल्या मार्गाने जगण्याचा तरी प्रयत्न करतील ना. आज त्याची गरज आहे लोकाला. आज लोकांची मनं इतकी विचित्र आहेत. मला वय संपलंय, मला त्याच्याकडे जायचं नाही. आणि खरं सांगतो, राजे होते म्हणूनच आम्ही आहे, राजे होते म्हणूनच कीर्तन आहे, राजे होते म्हणूनच सप्ताह आहे, राजे होते म्हणून मंदिर आहे, राजे होते म्हणून मंदिरात देव आहे, राजे होते म्हणून मंदिरावर कळस आहे, राजे होते म्हणून आपल्या अंगणात तुळस आहे, राजे होते म्हणून तुमच्या कपाळावर कुंकू सुरक्षित आहे, आणि राजे होते म्हणून मी विकास महाराज आहे. ही आपली नावं ठेवायचा अधिकार कोणी दिलाय, तो राजांमुळे आहे. आणि त्याच राजाच्या आयुष्यातली सर्वात मोठी क्रांती 3 मिनिटात माझं कीर्तन लगेच संपतंय. ऐका. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलं विद्यमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीचे, शिवाजी राजाच्या करामतीचे, त्याशी नाही जाणीव शक्तीचे, त्याशी नाही जाणीव शक्तीचे. करील काही कल्पना युक्तीची हाजी राजी, करील काही कल्पना युक्तीची राजी, करील काही कल्पना युक्तीची राजी. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियाना खान डौला तरुल हत्त आला, खान डौला तरुल हत्त आला. सय्यद बैतुल्लाच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाल, शिवबाच्या संगती महाल. आओ म्हणतात ना होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळ अगोदर अफजल खान त्या शामियानात येऊन बसलेला, आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराज म्हणले बेट्या नाही ना म्हणला तर या महाराष्ट्रातल्या लोकांचा इतिहास अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मातमोडी करणाऱ्याची, याच मातीत माती केल्याशिवाय परतत नाही बघ, तर नाव नाही सांगणार शिवबा म्हणून.
खान हाक मारितो हसरी खान हाक मारितो हसरी रोखून नजर गहरी जिरा जिरा रजी जिरा जिरा रजी राजा छत्रपती शिवाजी महाराजांना खानाला अलीकडे नेला आणि खानाला दगा केला खानदा विमान मानला कटारीचा वार त्यानं केला खरखर आवाज झाला शिलखट होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडवडला आणि इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली पोटामध्ये बीचमा ढकलला वाघनक्याचा मारा केला खानाचा कोथळा व्हायला आला आणि खान जागीच गतप्राण झाला आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध संपलं आणि या युद्धामध्ये आम्हा हिंदूंचा विजय झाला प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पावन केला कृष्णचा गुलामीची लावली त्यानं शिवशाहीचा मांगला ठाट राम राम शिवशाहीचा मांगला ठाट राम राम शिवशाहीचा मांगला ठाट राम मला वाटलं वाजवत्यात का नाही काय माहित तुमच्याकडे जीएसटी टोल नाका का काय टाळीला म्हणलं बघाव बा हा एकदा या दोघांसाठी वाजवा घाम आलाय दोघाला कंप्लीट 15 मिनिटं झालं कंप्लीट पकवास दोघाचे चालू आहेत जरा जोरदार खाल्यावणी वाजवा की आता खायचंय की हा एकदा हात वर करा सगळ्यांनी आता आम्ही लय कणलोय 2-4 दिवस सगळीच तुम्ही नुसतं हाणलंय एकदा कणा बघू आता किती आवाज येतोय आपल्या बी अंगातलं रक्त किती सळसळतंय बघू ना राजाचं नाव घेतल्यावर करा बरं हात वर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर राजाधिराज योगिराज नीतिवंत गुणवंत शौर्य कीर्तिवंत वरदवंत जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर देव बोला बोला बाळू मामाच्या नावाने विठोबा रखू माई जाय विठोबा